महेश अंबर कोठारे, निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता, बालकलाकार म्हणून चित्रपट सृष्टीत प्रवेश करत पुढे अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून यशस्वी कारकीर्द घडवणारा धडाकेबाज अभिनेता म्हणजे महेश अंबर कोठारे. महेश कोठारे यांचा जन्म 28 सप्टेंबर 1957 रोजी झाला. त्यांचे वडील अंबर आणि आई सरोज कोठारे हे दोघंही अभिनय क्षेत्रात कार्यरत होते. साहजिकच अभिनयाचे संस्कार महेश यांच्यावर लहानपणीच झाले. प्रसिद्ध अभिनेते गजानन जहागीरदार छोटा जवान या चित्रपटासाठी एका चुणचुणीत मुलाच्या शोधात होते. त्याच दरम्यान झालेल्या भेटीत चुणचुणीत आणि गोरेपान महेश त्यांना भावले आणि महेश यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात झाली. या चित्रपटात बाल महेश यांनी अगदी झोकात काम केलं. त्यावेळी राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये बाल कलाकारांसाठी वेगळा पुरस्कार नव्हता. तरीही महेश यांचं काम बघून त्यांना विशेष पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर त्यांनी मेरे लाल, घर घर की कहाणी, राजा और रंग या हिंदी चित्रपटात भूमिका साकारल्या. त्याशिवाय रौप्य महोत्सवी, छोटा भाई, सफर अशा चित्रपटातही त्यांनी काम केलं. संत निवृत्ती ज्ञानदेव या चित्रपटात त्यांनी केलेली ज्ञानेश्वरांची भूमिका विशेष गाजली. चित्रपटात काम करतानाही शिक्षणाकडे दुर्लक्ष करायचं नाही अशी ताकीद त्यांच्या आई वडिलांनी त्यांना दिली होती. त्यामुळे चांगल्या गुणांसह शिक्षण पूर्ण करत त्यांनी कायद्याची पदवी घेतली आणि 3 वर्ष यशस्वी वकिली सुद्धा केली. दरम्यानच्या काळात प्रीत तुझी माझी या चित्रपटातून त्यांनी नायक म्हणून चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं. प्रभाकर पेंढारकर हे त्या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. त्यानंतर चांदणे शिंपित जा, गुपचूप गुपचूप, थोरली जाऊ, लेक चालली सासरला अशा चित्रपटातही त्यांनी नायकाच्या भूमिका साकारल्या. महेश कोठारेंनी 7 ते 8 गुजराती चित्रपटांमध्येही काम केलंय. 1985 साली धूम धडाका मधून त्यांनी चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन करण्याची आपली इच्छा पूर्ण केली. लक्ष्मीकांत बेर्डे यांचा एका नाटकातील अभिनय बघून कोठारेंनी त्यांना ₹1 लाक्षणिक रक्कम अर्थात टोकन देऊन या नव्या चित्रपटासाठी करारबद्ध करून टाकलं होतं. धूम धडाका मधून त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांना पडद्यावर आणलं आणि लक्ष्मीकांत बेर्डे मराठी प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनले. पुण्यात विजय टॉकीजला हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि तुफान गाजला. त्यानंतर महेश कोठारेंनी दे दणादण, थरथराट, धडाकेबाज, झपाटलेला अशा लोकप्रिय चित्रपटांचा धडाकाच लावला. धडाकेबाज मधून त्यांनी पहिला सिनेमा स्कोप आणि 4 ट्रॅक साऊंडचा प्रयोग केला. त्यांचा झपाटलेला हा हिंदी, गुजराती भाषेत डब झालेला पहिला मराठी चित्रपट. त्यात त्यांनी बोलक्या बाहुल्यांच्या कलेला पडद्यावरती स्थान मिळवून दिलं. चिमणी पाखरं मधून डॉल्बी डिजिटल साऊंडचा प्रयोगही त्यांनी यशस्वीपणे केला. तर पछाडलेला यामध्ये कम्प्युटर ग्राफिक्स वापरून प्रेक्षकांचा थरकाप उडवला. मासूम आणि लो मैं आ गया असे 2 हिंदी चित्रपटही त्यांनी दिग्दर्शित केले. 5 अक्षरी शीर्षक, मनोरंजनाचा यशस्वी फॉर्म्युला, विचित्र नावांचे आणि लकबींचे खलनायक ही कोठारेंच्या चित्रपटांची वैशिष्ट्य. झपाटलेला मधील तात्या विंचू या खलनायकावर बेतलेल्या झपाटलेला 2 या मराठीतील पहिल्या 3D चित्रपटाची निर्मितीही त्यांनी केली. हा चित्रपट विलक्षण लोकप्रिय ठरला. महेश कोठारे यांना त्यांच्या मेरे लाल साठी आंध्र सरकारचा पुरस्कार मिळालाय. घर घर की कहाणी या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं. त्याचप्रमाणे चित्रपट सृष्टीतील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना अनेक मानसन्मानही मिळाले आहेत. प्रत्येक चित्रपटात वेगळे प्रयोग करणं आणि नवनवीन तंत्रज्ञान आणणं हे महेश कोठारेंचं वैशिष्ट्य. या साऱ्या वैशिष्ट्यांमुळेच मराठी चित्रपट सृष्टीला लाभलेलं त्यांचं योगदान महत्त्वपूर्ण ठरतं.